फिल्डिंग करणाऱ्या संघासाठी लावलेली आहेत, परंतु जर एखाद्या फलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा येण्यासाठी वेळ या ठिकाणी केला किंवा एक फलंदाज आउट झाल्यानंतर दुसरा फलंदाज जर थोडा उशिरा आला तर ही पेनल्टी बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा लागू शकते, याची नोंद मात्र घ्यायची आहे। बऱ्याच वेळेला आपण फलंदाज मैदानामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्याचा वेळ आपण काउंट करत नाही किंवा तो जास्त वेळ करत असतो, तर असं काही आम्हाला दिसून आलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा ही पेनल्टी बसू शकेल, याची नोंद मात्र घ्यायची आहे। तसेच बरेचसे आमचे प्रेक्षक आहेत, खऱ्या अर्थानं मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय, परंतु एक मॅनेजमेंटच्या वतीनं विनंती करतो की आपण सीमारेषेपासून कमीत कमी 3 ते 4 फूट थोडं लांब बसायचं आहे, कारण तिथे क्षेत्ररक्षक जेव्हा वरून कॅच येतो किंवा षटकार जात असतो तेव्हा तिथे कोणत्याही प्रकारचा अडथळा मात्र निर्माण होऊ नये। सो विनंती असेल की जे सीमारेषा लगत मला बरेचसे प्रेक्षक बसलेले दिसत आहेत त्यांना विनंती असेल की आपण प्लीज थोडंसं दूरवर बसायचं आहे। लगेचच आपल्या भेटीला दुसरा सामना आलेला आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर ओम साई सराई, दुसऱ्या बाजूला VCN कुरुल, या दोन्ही संघादरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। दोन्ही संघ तितकेच बलाढ्य आहेत। आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं सुपर 8चा किंवा सुपर 10चा विचार केला तर नक्कीच या दोन संघांची मात्र आपण नक्कीच नोंद करतोय, आणि त्याच वेळेला आता या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध, क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळेल, आणि यासाठी मी आमंत्रित करतोय पुन्हा सौरभ यांना। धन्यवाद। धन्यवाद निशांत, धन्यवाद भाईजान। ओम साई सराई संघाला विनंती असेल चंदू आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे, लगेच पाठवा। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आजची दुसरी रात्र, या दुसऱ्या रात्रीमध्ये NSE खानाव चषक 2025 मनपूर्वक स्वागत करतोय, सामन्याकडे वळतोय। प्रथम टॉस जिंकून ओम साई सराई संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। पहिल्या चेंडूवरती आकाशात गगनाला गवसणी घालणार आहे ते फटका ठोकला, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार षटकार। मनीष खंडागळे, आपण मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहात, आपला अवॉर्ड घेण्यासाठी मात्र यायचं आहे। राजचा हा चेंडू ऑफ स्टंप पासून थोडासा दूर ठेवलेला हा चेंडू, हाफ ट्रॅकर चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न होता। सन्माननीय जगदीशजी गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पहिल्या सामन्यामध्ये ज्याने खूप चांगल्या पद्धतीने खेळी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला असा मनीष खंडागळे ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, त्याला या ठिकाणी सन्माननीय जगदीशजी गायकर साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित करतोय। अर्थातच इम्प्रेशन मेन्सवेअर सुमित ठाकूर यांच्या वतीनं एक ब्रँडेड कंपनीचा टी-शर्ट आणि त्याच वेळेला एक गोड भेट सन्मान चिन्ह देऊन त्याला या ठिकाणी सन्मान करतोय। मनीष असाच खेळ आपल्या घोटवडे गावासाठी करत राहा आणि सातत्यानं आपल्या गावाचं नाव रोशन करत राहा। आम्हा या NSE मंडळाच्या वतीनं आपल्यासाठी हार्दिक शुभेच्छा। नेक्स्ट राऊंडसाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा बोलतोय कॉम्बॉक्समध्ये। सामन्याला सुरुवात झाली आहे। पहिल्या चेंडूवरती षटकाराला मात्र त्यानंतर राज तुरेने मात्र 2 चेंडू डॉट फेकलेत। चांगली गोलंदाजी या 2 चेंडूवरती। राज पुढील चेंडू घेऊन आकाशने पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका लगावलाय, लॉंग लेग सीमारेषा बाहेर जातोय, अप्रतिम देखना फटका, षटकार। अप्रतिम फटका। आकाशने ते 2 चेंडू डॉट फेकल्यानंतर
येथे सुंदर स्क्वेअर कटचा फटका, अप्रतिम देखणा, नजरा अप्रतिम, डीप पॉइंट सीमारेषा बाहेर येतोय, चौकार. डीप पॉइंट मध्ये लगावलेला अप्रतिम देखणा फटका इथे पाहायला मिळतोय. आकाशच्या बॅट मधून 16 धाबा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती हलकाच अपील येथे केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने स्कूप मारण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता. चेंडू इथे डॉट येतोय. पहिले षटक पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती नोंदवली गेली आहे. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये फलंदाज आकाश पाटीलच्या माध्यमातून. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतरचे 2 चेंडू डॉट आले. चौथ्या चेंडूवरती षटकार आला. 5व्या चेंडूवरती एक सुंदर स्क्वेअर कटचा फटका पाहिला. शेवटचा चेंडू येथे डॉट आलाय दुसऱ्या षटकासाठी. सौरभ या ठिकाणी पुनश्च विनंती करतोय, रोडवरती जर कोणी बाईक पार्क केले असतील तर त्यांनी कृपया काढायचं आहे, कारण थोड्याच वेळात या ठिकाणी अर्थातच अलिबाग मुरुड विधानसभा सन्माननीय दमदार आमदार महेंद्रजी दळवी यांचं आगमन होणार आहे आणि ते अर्थातच मैदानाच्या आतून मात्र या स्टेजच्या दिशेने येणार आहेत. तरी खानोव ग्रामस्थांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण मात्र कृपया स्टेजच्या जवळ जमायचं आहे. आपण एकत्रित त्यांना तिकडून आणण्यासाठी जायचं आहे. धन्यवाद. तत्पूर्वी दुसरं षटक गोलंदाजी मार्क वरती. चला, सामना थांबू नका, सामना जरा फास्ट खेळवा. विनंती असेल सर्व संघांना, ही सूचना नाहीये, वारंवार मित्रांनो तुम्हाला या सूचना द्याव्या लागतात. सामन्याला लगेच सुरुवात करा. गोलंदाज चंदू शेळके संघाचा कर्णधार, तर अपोजिट साइडला आपण पाहतोय एक जबरदस्त फलंदाज, तो म्हणजेच प्रसाद म्हात्रे पिंट्या. पिंट्याने खेळलेला फटका, सुंदररित्या स्क्वेअर कट केलेला फटका, शॉर्ट पॉइंट मधला क्षेत्ररक्षक चेंडूला सहजरित्या फील्ड करतोय. तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती मिळतीये. धावसंख्या पोहोचले 17 वरती. 17 रन, 17 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते. चंदू शेळके गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना सौरभ, हे दोनही संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेले आहेत. गेल्या वर्षी ओमसाई सराई आणि त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर VCN करून, मग दोनही संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन झालेत आणि त्या दोन्ही संघादरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक काठीकी टक्कर ज्याला म्हणतो ना, तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. चंदू शेळके लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी मात्र लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवरती एक मनमोहक बहारदार येतोय चौकार. पाहिलं लॉंग लेग एरिया, फाईन लेग एरिया, बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरिया, हा आकाशचा मनपसंदीदा एरिया आहे. त्याच एरियामध्ये आतापर्यंत त्याच्या मोठ्या धावा आल्यात. समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, स्ट्रेट डाऊन द विकेट खेळलेला फटका येतोय. दमदार धमाकेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 आलेले आहेत. 27 रन्स ऑन स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा चंदू शेळके मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती विस्फोटक फलंदाजी करणारा आकाश पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परफेक्ट कनेक्शन नाही आहे. चेंडू मात्र अर्थातच मिड विकेटच्या दिशेने ट्रॅव्हल करत होता. एक धाव मात्र सिंगल घेतली आहे आणि एक सौरभ समजदारीचा क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. अगोदरच्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर कोणत्या प्रकारची घाई गडबड केली नाही आहे, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की मोठा प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवरती आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळणं फार गरजेचं आहे. बघा, 28 धावांमध्ये 27 धावा एकट्या आकाश पाटीलने बनवल्यात. कारण आकाशला ठाऊक आहे आपण शेवटच्या 4 ओव्हर पर्यंत खेळावं लागणार आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, कॉट अँड बोल्टचा चान्स होता, चान्स आहे ते मात्र गमावलाय. लागोपाठ 3 चेंडू आपण पाहतोय अगदी पुलर लेन स्वरूपाचे, अगदी बॅटच्या खाली येथे चेंडू फेकलेत. गोलंदाज चंदूचे येथे कौतुक करावं लागेल.
परंतु या चंदूच्या फुलरलिनच्या गोलंदाजीवरती आकाशने सुद्धा आपल्या बॉटम हँडचा वापर करून अप्रतिम षटकार लगावला होता. बघा दरणे गुरुजी सांगत आहेत की आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल 25 कॅच ड्रॉप झालेत आणि आता शेवटला कॅच नक्कीच चान्स होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर उडवलंय, चेंडू मात्र येतोय. फलंदाज क्षेत्ररक्षक या ठिकाणी थोडासा चकला होता. या चेंडूवरती 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. 2 धावेच्या साह्यानं 2 षटकांची मात्र सांगता झालेली आहे. बॅटिंग करत असताना व्हीसीएन कुरुळ या संघाने 30 धावा धावफलकावरती जमा केल्यात. सौरभ या ठिकाणी पाहायला गेले तर दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत आणि या मॅचमध्ये जास्त स्कोर करावाच लागणार आहे. येणाऱ्या 4 ओव्हर्समध्ये कमीत कमी 60 ते 70 धावा जर केल्या तर नक्कीच या ठिकाणी एक चांगल्या स्थितीमध्ये आपण व्हीसीएन कुरुळ संघाला नक्कीच विनंती असे. बघा अजूनही रोडवरती बाईक मात्र पार केलेल्या आहेत. मॅनेजमेंटच्या वतीने या ठिकाणी सूचना येते. खानावा ग्रामस्थांना स्वयंसेवकांना विनंती करतो की प्लीज आपण मात्र लगेच जाऊन त्या बाईक काढायच्या आहेत. वारंवार या ठिकाणी मला सूचना येते. रोडवरती बऱ्याचशा बाईक या ठिकाणी पार केलेल्या आहेत. व्हीसीएन कुरुळ संघाची आपण बॅटिंग लाईनअप पाहिली. निशांत, खूप मोठी बॅटिंग लाईनअप आहे व्हीसीएन कुरुळ. आपण जर पाहिलं अलिबाग रेवस पंचकृषीमध्ये सुद्धा हा संघ आपण खेळताना पाहत असतो, कारण वर्सोली येथे झालेल्या स्पर्धामध्ये सुद्धा त्यांनी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं होतं. कारण बऱ्याच अलिबाग तालुक्यातील बहुतांश स्पर्धा व्हीसीएन कुरुळ हा संघ खेळताना आपण पाहतोय. त्यातीलच दोन्ही हे महत्त्वाचे खेळाडू. आकाश पाटीलचा एक दर्जेदार खेळ मैदानावरती पाहतोय. पाहूया चेंडू. गोलंदाज आकाशने येथे या चेंडूला हुक केलंय. फाईन लेगच्या डोक्यावरून येतोय चेंडू. 1 बाउन्स, सीमारेषा पार. वेलकम 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 चौकार. संघ खूप चांगल्या पद्धतीने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दाखवलं होतं. मग अलिबाग ते मांडवा असेल किंवा त्याच वेळेला पेन तालुका असेल, रोहा असेल, तळा असेल, विविध तालुक्यामध्ये व्हीसीएन कुरुळ संघ खेळताना दिसतोय. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता. अगदी या ठिकाणी पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू गेला. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. तसेच यजमान संघ नवतरुण खानाव संघ देखील सौरभ आता हळूहळू मात्र अलिबाग तालुका असेल, पेन तालुका असेल किंवा त्याच वेळेला अशा पनवेल तालुका असेल, विविध तालुक्यांमध्ये NSC संघ सुद्धा आता आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओव्हर द बॉलर हेड चेंडू 1 बाउन्स, बाउंड्रीच्या बाहेर येतोय. NSC ब्रँडेड चौकार. चौथा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश शेळके म्हटलं की ॲज अ बॅटर म्हणून त्याला बरेच वर्ष आपण पाहिलं होतं, परंतु आता रिसेंटली 2 ते 3 वर्षामध्ये अमूलाग्र बदल झालेत. त्याने गोलंदाजीवरती सुद्धा लक्ष केंद्रित केलं आणि आज मात्र ॲज अ बॉलर म्हणून आपल्या सराई संघासाठी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, तदनंतर 1 धाव, पुन्हा एकदा चौकार आणि आता 1 धाव दिली होती. या चेंडूवरती चांगला फटका घेऊन काढलेला आहे. चेंडू सरळ अगदी वेगानं वाडिश लॉंगॉपच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. या ठिकाणी अर्थातच आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि नक्की सर्व खानाव ग्रामस्थांचं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सर्वजण एकत्रित झालेले आहेत आणि
कित्येक वर्ष या ठिकाणी नाईटच्या स्पर्धा होतात, डेच्या स्पर्धा होतात, परंतु या मैदानावरती खऱ्या अर्थानं ज्याने आवर्जून नेहमीच उपस्थिती त्यांची आपल्याला पाहायला मिळते आणि आज सुद्धा या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी मात्र आमदारांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी नक्कीच सर्व खानो ग्रामस्थांना पुन्हा विनंती करतोय की आपण मात्र स्टेजच्या दिशेने यायचं आहे. राजकीय क्षेत्राबरोबर अर्थातच विविध क्षेत्रामध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चला एकच ओव्हर राहिलेली आहे. एक ओव्हर पूर्ण करूया. शेवटचं षटक या इनिंग मधलं. प्रसाद मात्रे मात्र या चेंडूवरती बीट झालाय. चेंडू येथे डॉट येतोय. अचूक येथे गोलंदाजी. गोलंदाज साहिल तुरे गोलंदाजीसाठी आलाय. षटकाची सुरुवात येते मात्र योग्य टप्पा योग्य दिशेवरती हा चेंडू फेकलाय. 44 धावा धावफलकावरती स्थिर आहे. चांगली पार्टनरशिप फलंदाज आकाश पाटील प्रसाद मात्रेकडून. प्रसाद मात्र या चेंडूवरती बीट होतोय. सुरेख गोलंदाजी साहिल तुरे लागोपाठ 2 चेंडूवरती प्रसादला इथे मात्र बीट करतोय. दोन्ही संघ आपण पाहतोय 2024 मधला चॅम्पियन ठरलेला संघ होता तो म्हणजे ओम साई सराई संघ. तर 2023 मधला चॅम्पियन ठरलेला संघ होता तो VC अंकुरुळ संघ. चेंडू प्रसाद नेथे मात्र उडवलाय. लॉंग ऑन सीमारेषा बाहेर लांब पल्ल्याचा रुबाबदार भेदक आक्रमक शैलीचा षटकार. मैदानाच्या आतून स्टेजच्या दिशेनं आपले सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. NSC खानाव व नवतूर मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं आयोजित ही भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा NSC खानाव चषक 2025 पर्व 9. अगदी एक स्वप्न पाहिलं होतं की आपल्या या पंचक्रोशीमध्ये नाईटच्या स्पर्धा झाल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थानं एक पर्व आम्ही चालू केलं आणि ते करता करता तब्बल 8 पर्व अगदी यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत आणि आता ह्या 9व्या पर्वावरती नक्कीच आपण आता दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचे सर्व अर्थातच अलिबाग तालुका प्रमुख सन्माननीय अनंत गुल्ली साहेब त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी मग जितेंद्र दादा असतील निलेश दादा असतील यांची अपार मेहनत आपण या स्पर्धेसाठी पाहिली. मैदान असेल किंवा त्याचवेळेला व्यासपीठ असेल अशा विविध कलागुणांनी नटलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेला ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असे आपले सर्वांचे लाडके आमदार सलग दुसऱ्यांदा ज्यांची आमदारपदी निवड झाली असे आमचे महेंद्रशेठ दळवी या ठिकाणी मैदानाच्या आतून मात्र येत आहेत. मी पंचांना विनंती करतो की आपण मात्र सामना थोडा वेळ थांबवायचा आहे. पंचांना विनंती असेल आपण सामना मात्र या ठिकाणी थोडा वेळ थांबवायचा आहे. निशांत एकच बॉल आहे. इनिंग पूर्ण होईल. एक चेंडू आहे का? राजकीय क्षेत्राबरोबरच आपण पाहिलं तर सामाजिक क्षेत्र असेल सांस्कृतिक क्षेत्र असेल कला क्रीडा क्षेत्र असेल विविध क्षेत्रामध्ये ज्याने उल्लेखनीय कामगिरी केली मग क्रिकेटची स्पर्धा असू द्या बैलगाडीची स्पर्धा असू द्या किंवा त्याच वेळेला खऱ्या अर्थानं कबड्डीची स्पर्धा असू द्या विविध स्पर्धेमध्ये ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येकाला सहाय्य दिलं आणि आज मात्र खऱ्या अर्थानं त्यांचं आगमन या ठिकाणी फटाक्यांच्या आतषबाजी मात्र होत आहे. खऱ्या अर्थानं
NSC खानाव व नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीनं ही भव्य दिव्य अलिबाग तालुक्यामधील अशी एकमेव स्पर्धा आहे। या स्पर्धेमध्ये आपण ग्रामीण गटामध्ये एक फायनल दिलेला आहे आणि त्याच वेळेला ओपन गटामध्ये एक फायनल दिलेला आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आपले सर्वांचे लाडके आमदार जे खऱ्या अर्थानं सलग दुसऱ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवडून आले असे महेंद्र शेठ दळवी, त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी, सर्व पदाधिकारी यांचं पुनश्च या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतोय। खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे सर्व ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी अविरतपणे आम्ही सुरू ठेवली असे अलिबाग तालुका प्रमुख सन्मान्य अनंतराव गोंधळे आणि त्यांच्या समवेत जितेंद्र दादा असेल, निलेश दादा असेल यांची अथांग मेहनत या स्पर्धेला आम्हाला नक्कीच लागली आणि त्याचमुळे ही स्पर्धा अगदी गेली 8 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने साजरी केली आणि हा 9वं पर्व अगदी या ठिकाणी आपण साजरे करतोय। मी विनंती करत आहे की आपण लगेचच या ठिकाणी आमदारांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत। तरी मी खानो ग्रामस्थांना विनंती करतोय की या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित अलिबाग मुरुड विधानसभा सलग दुसऱ्यांदा जे प्रचंड मताधिक्याने निवडून आले असे आपले सर्वांचे लाडके दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ दळवी यांचं या ठिकाणी या स्पर्धेचे सर्व अलिबाग तालुका प्रमुख शिवसेना शिंदेगड सन्माननीय अनंत शेठ गोंडी यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत। अप्पा साहेब तो जरूर हमारे दमदार आमदार सम्मानीय महेंद्र शेठ दलवी के लिए कहना चाहूंगा, मुस्कुराहट आपकी हमारे लिए वरदान है, मुस्कान आपकी हमारे लिए वरदान है, मार्गदर्शन आपका हमारे लिए सम्मान है। आप आ गए इस मैदान पर, रब हम पर मेहरबान है क्योंकि आप अलिबाग दमदार के भगवान है। सम्मानीय महेंद्र शेठ दलवी साहब यहाँ पर आ चुके, उनका तहे दिल से स्वागत। NSC खानाव चषक 2025 दमदार आमदार यहाँ पर तशरीफ लाते हैं, उनका तहे दिल से स्वागत है। या ठिकाणी त्यांच्या समवेत सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यांचा देखील या ठिकाणी मी आपणच्या वतीनंच सत्कार करणार आहे, सन्मान करणार आहे। रायगड जिल्हा खजिनदार शिवसेना सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्वागत करतोय, सन्मान करतोय। गेली कित्येक वर्ष या ठिकाणी आपण स्पर्धा घेतोय आणि या स्पर्धेला ही सर्व दिग्गज मान्यवर अगदी सातत्यानं या ठिकाणी हजेरी लावत असतात आणि याही वर्षी सुद्धा या ठिकाणी तसेच सन्माननीय श्रीकांतजी नाईक साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचा देखील आपणच्या वतीनं आपण सन्मान करणार आहोत, सत्कार करणार आहोत। या स्पर्धेचं स्वप्न ज्याने खऱ्या अर्थानं साक्षात या ठिकाणी सत्यात उतरवलं असे या स्पर्धेचे सर्व अलिबाग तालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या प्रत्येक मान्यवरांचं स्वागत करतोय, सन्मान करतोय। तसेच सरपंच ग्रामपंचायत थळ सन्माननीय सुनीलजी पत्रे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। माईची उबदार शाल, त्याचप्रमाणे मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याच वेळेला या ठिकाणी या स्पर्धेची गोड भेट म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय। तसेच सन्माननीय नंदुशेठ पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अतिथी देवो भव या उक्तीनुसार येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान करणं हे आमच्या मंडळाचं आम्ही कर्तव्य समजतोय। आपणवरचं प्रेम खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र व्यक्त केलेलं आहे, खानाव ग्रामस्थांचं प्रेम। आणि त्याच वेळेला आपण पाहिलं तर गेली कित्येक वर्ष ही स्पर्धा या मैदानावरती होत असते आणि या मैदानाला तसेच सन्माननीय श्रीकांतजी नाईक साहेब, तसेच सन्माननीय महेंद्रजी चौळकर साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण करतोय। तसेच माजी सदस्य सन्माननीय अजितजी म्हात्रे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय। नवतरुण खानाव व त्याच वेळेला नवतरुण मित्रमंडळ खानाव यांच्या वतीने आयोजित केलेली ही स्पर्धा NSC खानाव चषक 2025 आणि या एक दिमागदार सोहळ्यामध्ये आपण सन्माननीय अजितजी म्हात्रे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार करतोय, सन्मान करतोय। तसेच या ठिकाणी सन्माननीय नितूजी घरत साहेब आलेले आहेत, त्यांचा देखील सत्कार आपण आपणच्या शुभ हस्ते करतोय।
वेलकम. कारण कोणतीही स्पर्धा म्हटली मग ती क्रिकेटची असू द्या, कबड्डीची असू द्या, बैलगाडीची असू द्या, मान्यवरांशी ती मात्र अधुरी असते, परंतु यावेळेला अगदी आवर्जून या ठिकाणी उपस्थित दाखवलेली आहे. तसेच सन्माननीय दिनेश पाटील साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. दिनेशजी पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी आपण सत्कार करतोय. या सर्व मान्यवरांचा सत्कार या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय अनंत गुणे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करतोय. तसेच सन्माननीय मोहन झावरे साहेब ये देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण मात्र या ठिकाणी समोर यायचं आहे. सन्माननीय मोहन झावरे साहेब, जगदीशजी गायकर साहेब, आपण देखील व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मोहनजी झावरे साहेब, मोहन झावरे आपण समोर यायचं आहे. तसेच सन्माननीय जगदीशजी गायकर साहेब, आपण सुद्धा समोर यायचं आहे. तसेच प्रशांत मोहरे, आपण स्टेजच्या दिशेने यायचं आहे. प्रशांत मोहरे ज्याने रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड जिंकला होता आणि त्यासाठी इथे सन्मान जगदीशजी गायकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतोय. तसेच सन्मान्य टावरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच हे अप्पांवरचं प्रेम हे मात्र या ठिकाणी व्यक्त होत आहे. कित्येक वर्ष या स्पर्धेला हे जी मंडळी ती सातत्यानं मात्र उपस्थित दाखवत आहेत आणि याही वर्षी सुद्धा या स्पर्धेची शोभा द्विगुणित करण्यासाठी सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. तसेच सन्मान्य सुनील शिंदे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. तसेच मी या ठिकाणी सन्माननीय सुनील शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. तसेच अगदी एक कांचन बंधू यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करतोय. आणि लगेचच या ठिकाणी मी आमदारांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आणि त्याच वेळेला या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय गोंधळी साहेब या दोघांच्या शुभ हस्ते त्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड मिळाला असा कुरुळ गावचा प्रशांत मोरे याचा या ठिकाणी आपल्या ग्रामीण भागातील सांगताना खूप आनंद वाटतोय की अशा पद्धतीच्या टुर्नामेंट आपण आयोजित करतो आणि त्याचा एकच आपला हेतू असतो की आपल्याकडले जे प्लेयर आहेत ते मात्र त्यांचा प्रवास अगदी पुढे जावो आणि रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट गोलंदाजाचा अवॉर्ड मिळाला. आणि म्हणूनच दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य गोंधळी साहेब यांच्या शुभ हस्ते प्रशांत मोरे याला या ठिकाणी सन्मानित करतोय. वेल्डन प्रशांत. या स्पर्धा यासाठीच आम्ही आयोजित करतो की आपल्या ग्रामीण पट्ट्यातले हे जे खेळाडू आहेत यांचा प्रवास हा पुढे जात राहो. तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, येस पंचांचा इशारा येतोय. आपण मॅच मात्र स्टार्ट करायची आहे. थैंक यू सो मच. तो इस बार इस प्रतियोगिता में दमदार आमदार सम्माननीय श्री महेंद्र शेठ दलवी यहाँ पर आ चुके हैं. उनका तहे दिल से स्वागत है. जीतने के लिए हमारे गुणलेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए 24 गेंदे 64 रनों की आवश्यकता. डर मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर. खुद पे खुद. सन्माननीय हेमंत थळे आपण सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. आणि इथे आता जी नेक्स्ट मॅच आहे ती म्हणजेच नवतून खानाव अ विरुद्ध जय हनुमान मल्याण या दोन्ही संघाचे कॅप्टन माझ्या समोर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी आमदारांनाच या ठिकाणी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील मॅचचा टॉस हा आपल्या शुभ हस्ते मात्र आपण करायचा आहे. जय हनुमान मल्याण संघाचा कॅप्टन आणि त्याच वेळेला नवतून खानाव अ संघाचा कॅप्टन आपण समोर यायचं आहे.
तर या ठिकाणी मी आमदार महेंद्र शेठ दळवींना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जो नेक्स्ट मॅच एका बाजूला यजमान संघ आहे म्हणजे आपला खानावचा संघ नवतुंग खानाव अ संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान मल्याण हे दोन संघादरम्यान हा टॉस होणार आहे आणि पाहूया टॉसचा कौल हा कोणाच्या बाजूला जातोय कोणाचा कौल असेल शुभेच्छा मत या ठिकाणी दिलेले आहेत आणि टॉस होतोय हेड इज अ कॉल अँड टेल इट इज टॉस जिंकला NSC खानाव फक्त निर्णय सांगायचा आहे फिल्डिंग करू भाई धन्यवाद आपण आता वळूयात पुन्हा एकदा या ठिकाणी सत्कार समारंभाकडे NSC खानाव संघ या ठिकाणी टॉस जिंकला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सन्माननीय हेमंत थळे प्लीज आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे सन्माननीय हेमंत थळे ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेला खऱ्या अर्थानं बऱ्याच दिग्गज मान्यवरांनी अगदी खूप चांगल्या पद्धतीने देणगी दिलेली आहे त्या सर्व दानशूर व्यक्तींचं मी हार्दिक स्वागत करतोय कारण कोणतीही स्पर्धा म्हटली की सहकार्य आणि त्याच वेळेला पैसा या दोन गोष्टींवरती ती स्पर्धा अवलंबून असते तर या स्पर्धेसाठी अर्थातच सन्माननीय प्रदीपजी देसाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला तब्बल 15,000 रुपये देणगी देण्यात आलेली आहे तसेच प्रकाशजी घरत 1,000 रुपये तसेच नंदकुमार शिपाई भेडसे यांच्या माध्यमातून 1,000 रुपये सुरेशजी घरत मटन वेळवली यांच्या माध्यमातून 1,000 रुपये सुधीरजी शिपाई अर्थात शाखा प्रमुख भेडसे यांच्या वतीनं 200 रुपये आंधीजी चव्हाण साहेब भादाणे यांच्या वतीनं 500 रुपये तसेच मराठी उद्योजक सन्माननीय समीरजी भगत वेलवली यांच्या वतीनं 5,000 रुपये तसेच गोशाळेचे मालक सन्माननीय कैलासजी गावडे साहेब यांच्या वतीनं 10,000 रुपये आणि तसेच कांचन बंधू भेडसे यांच्या वतीनं 1,000 रुपयाची देणगी आमच्या या स्पर्धेला देण्यात आलेली आहे या सर्वांचं पुनश्च या मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत मी आपण विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अगदी ज्यांच्या माध्यमातून एक भव्यदिव्य स्पर्धा होते जे एक स्वतः चांगले आयोजक आहेत असे अजयजी गायकर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे मी या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे शिल्पकार मी गोंदी साहेबांनाच विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अजय गायकर यांच्या या ठिकाणी सत्कार करायचा आहे खरं तर बरंच काही त्यांच्या याविषयी बोलावंसं वाटते कारण बोरघर या गावामध्ये ज्यांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचे सर्व अजयजी गायकर टेनिस क्रिकेटचे वेडे आणि त्यांना सुद्धा वाटतं की आपला बोरघर किंवा त्याचं रामरस पट्ट्यातून बरेचसे खेळाडू हे पुढे जावेत आणि त्यांच्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म उभारून देण्याचं काम नेहमीच दरवर्षी त्यांच्या माध्यमातून मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सत्कार करतोय सन्मान करतोय तसे सन्माननीय चंदू नागवेकर आपण सुद्धा स्टेजवरती यायचंय चंदू नागवेकर तसेच या ठिकाणी आमच्या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो मंडप आहे पॅन्डॉल आहे हा फक्त महिलांसाठी आरक्षित आहे त्या ठिकाणी बरेचसे जेंट्स बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की या ठिकाणी महिलांचं आगमन झालेलं आहे तर त्यांना बसण्यासाठी त्या ठिकाणी मात्र खुर्च्या द्यायच्या आहेत मी जितेंद्रला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी चंदूजी नागवेकर साहेब आलेले आहेत त्यांचा सत्कार सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्तानं करतोय धन्यवाद सर्व मान्यवर या ठिकाणी आलेत हे मंच हा खऱ्या अर्थाने आता या ठिकाणी कलागुणांनी सजलेला आहे सर्वजण आले त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात आजचा हा खऱ्या अर्थानं दुसरा दिवस आहे पहिल्या दिवसाला आपण पाहिलं तर अगदी महेंद्र शेठ यांच्या खांद्याला खांद्या लावून ज्याने राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्र असेल कला क्रीडा क्षेत्र असेल अशा विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली आहे अशा आमच्या सर्वांच्या लाडक्या मनसीताई दळवी यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि आज मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेत दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय तसेच प्रदीपजी कर्णेकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा देखील सत्कार या स्पर्धेच्या निमित्तानं आपण करतोय माजी सरपंच सन्मान्य जितेंद्र गोंधळी तसेच या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने मैदान असेल किंवा स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत असेल ही खऱ्या अर्थानं आज आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जितेंद्रदांच्या शुभ हस्ते प्रदेश कर्णेकर
यांचा सत्कार करतोय, सन्मान करतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर माननीय सौ मानसीताई दळवी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या स्पर्धेचं उद्घाटन केलं आणि खऱ्या अर्थानं कालच्या दिवसामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे अतितटीचे सामने आपल्याला पाहायला मिळाले आणि आजचा दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा सुपर 8चे सामने ग्रामीण पट्ट्यातील आपल्याला पाहायला मिळते आहेत. तसेच मित्रांनो सांगताना खूप अभिमान वाटतोय आणि आनंद होतोय की ग्रामीण पट्ट्यामध्ये बऱ्याच खेळाडूंचं एक स्वप्न असतं की आमच्या नावावरती एखादी तरी बाईक मिळाली पाहिजे. हे स्वप्न खरं तर गेल्या वर्षी जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये ओमसाई सरसंघाचा सागर काटकर याचं मात्र पूर्ण झालं. याही वर्षीसुद्धा आपण या ठिकाणी जर आमच्या व्यासपीठावरती पाहिलं तर तब्बल 2 बाईक आहेत. म्हणजे एक बाईक आपल्याला ग्रामीण गटामध्ये मालिकावीरसाठी जाणार आहे आणि दुसरी बाईक ही खऱ्या अर्थानं गाव टू गाव IPL फॉर्ममध्ये जाणार आहेत. आणि या दोनही बाईक अर्थातच अलिबाग मुरुड विधानसभा दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या माध्यमातून आलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. खऱ्या अर्थानं याही वर्षी सुद्धा ग्रामीण आणि त्याच वेळेला ओपनच्या संघामध्ये खेळाडूचं स्वप्न साकार होणार आहे आणि नक्कीच पुनश्च या मंडळाच्या वतीनं या स्पर्धेच्या निमित्तानं मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थैंक यू सो मच. तो स्कोर जा पहुंचा है 16 रन. अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर. शुरुआत होती हुई प्रशांत मोरे मिस्टर RPL रायगढ़ प्रीमियर लीग में जिस खिलाड़ी को बेस्ट गेंदबाज का खिताब प्राप्त किया इसे गेंदबाज प्रशांत मोरे मैन फ्रॉम कुरुल गेंदबाजी करते हुए. इस बार स्क्वायर कट किया फील्डर है वहां पर थोड़े से गड़बड़ गोंदल. जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन. ऋषभ पंत AB डिविलियर्स जर्सी नंबर 17 2 ओवर की समाप्ति के बाद 17 रन स्कोर कार्ड पर. बचे हुए 12 गेंदे 47 रनों की आवश्यकता है. 64 रनों का टारगेट सेट किया है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है पर हम कोशिश ना करें ये गलत बात है. 12 गेंदों में 47 रन प्राप्त करने बड़े स्ट्रोक लगाने होंगे. दोनों बैटर्स के ऊपर यह पूरी जिम्मेदारी है क्योंकि अक्सर कहा जाता है पानी को बर्फ में बदलने में वक्त लगता है, चढ़ते सूरज को ढलने में वक्त लगता है. थोड़ा धीरज रख और जोर लगा क्योंकि किस्मत के जंग लगे हुए ताले को खुलने में वक्त लगता है. गेंदबाजी के लिए आएंगे गेंदबाज बंटी भोगे गेंदबाजी के लिए आते हुए. बंटी घोगे गेंदबाजी के लिए आते हुए. 12 गेंदे 47 रनों की आवश्यकता है. 17 रन. जरूर अशोक जी वाडेकर KPL की वो टूर्नामेंट और उस टूर्नामेंट में निशान सर मेरे को घड़ियाल गिफ्ट दिया था वही अशोक जी वाडेकर साहब. इनकी जानिब से समालोचक इमरान बुखारी भाईजान के लिए 200 रुपए का बख्शीश है. उनका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करता हूं. इस बार शॉट एंड पुल मिड विकेट के दिशा में मस्तक पे दस्तक गेंद सीमा पार. बाबा रामदेव पतंजलि षटकार. तसेच ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलं मी अगोदर सुद्धा अनाउन्समेंट केली होती की जेव्हा जेव्हा खरावच्या वतीनं स्पर्धा आयोजित होते तेव्हा नक्कीच वस्तुरूपी सहाय्य हे दरवर्षी त्यांच्या माध्यमातून मिळतं. याही वर्षी सुद्धा आपण व्यासपीठाच्या समोर ज्या 4 सायकल पाहतोय या 4ही स्पोर्ट्स सायकल आमचे सन्माननीय अशोकजी वाडेकर साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. जोरदार टाळ्या मात्र वाजवायचे आहेत. आणि तसेच 2 बाईक ज्यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेत दिल्यात असे आमदार महेंद्र शेठ दळवी यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मी आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक स्वप्न या ठिकाणी मात्र पूर्ण होणार आहे. कारण मी नेहमीच म्हणतो की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये अगदी मोठी स्वप्न पहा. या स्वप्नांचं रूपांतर हे विचारांमध्ये होतं आणि विचारांचं
रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं आणि तीच सर्व स्वप्न उराशी बागून आज मात्र या स्पर्धेमध्ये आपले ग्रामीण खेळाडू मात्र दाखल झालेले आहेत. यस 10 गेंदे 40 रनों की आवश्यकता है। यहाँ पर देखिए कैच छोड़ दिया। क्रिकेट में चुकीला माफी नहीं, पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झक्कास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। अभी ये वाठोला किसके पक्ष में होगा ये तो आने वाला वक्त और समय बताएगा। एनएसी खानाव चषक 2025 इस बार देखिए बकते बजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में। बचे हुए 9 गेंदे और जीतने के लिए 40 रनों की आवश्यकता है। 9 गेंदे 40 रन, बड़े स्ट्रोक लगाने होंगे इस मैच में। अगर हीरो बनना है तो जरूर 24 छक्कों की बौछार करनी होगी। इस बार आने वाले से खेलने का प्रयास, फिर से एक बार देखिए हाना हाना, पर तब तक फिर से डॉट गेंद जाती हुई सरला करनी होगी गेंदबाज की, जबकि भरोसा दिखाया। 12 गेंदों में 47 रनों की आवश्यकता थी। इक्वेशन चेंज हो गया। पहली गेंद पर छक्का लगाया, छक्का आने के बाद कमबैक करते हुए गेंदबाज बंटी। 8 गेंदे 40 रनों की आवश्यकता, बटे हुए 8 गेंदे 40 रनों की जरूरत। एक शानदार मैच, बड़ा बैटल। इस बार आने वाले से खेल दिया ऑन द कारपेट, फील्डर है, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे। इस एक रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। हमारे गुण लेखक धरणे गुरुजी सर बतलाते हुए पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए तीसरा और प्रगति पर। बचे हुए 7 गेंदे 39 रनों की आवश्यकता है। स्ट्राइक पर बैटर, फिर से एक बार बड़े स्ट्रोक लगाने की क्षमता इस खिलाड़ी में। लीडिंग एज बिहाइंड द विकेट, थर्ड मैन बॉर्डर लाइन के पार, यह आता है संजीवनी देने वाला शानदार बीएसएनएल चौकार। मित्रांनो, गेली कित्येक वर्ष आपण नवतरुण खानावे यांच्या वतीनं जी स्पर्धा आयोजित करतोय, या स्पर्धेमध्ये अपार मेहनत घेणारे खऱ्या अर्थानं गोंदी साहेब असतील, त्यांच्या वतीने जितेंद्र दादा असेल किंवा त्याच वेळेला निलेश दादा असेल। आणि या मैदानावरती आपण पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं काय असतं तर ती म्हणजे क्रिकेट किंवा खेळाडूंना खेळण्यासाठी खेळपट्टी। आणि गेली कित्येक वर्ष ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळपट्टी बनली जाते आणि खेळपट्टी जशी पहिल्या दिवशी असते ती शेवटच्या दिवशी असते, असे खेळपट्टी बनवणारे आमचे सन्माननीय हेमंतजी थळे साहेब या ठिकाणी आले। त्यांना विनंती करतो की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे, ज्यांच्या माध्यमातून आपण खेळपट्टी पाहिलं तर परफेक्ट डायमेन्शन आणि त्याच वेळेला खेळण्यासाठी अशी सुसज्ज खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेली आहे। तर मी आप्पांना आणि त्याच वेळेला आमदारांना विनंती करतोय की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हेमंत थळे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे। गेली कित्येक वर्ष ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळपट्टी बनवली जाते, एक मोठा अनुभव ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि याही वर्षी सुद्धा आपण खेळपट्टी बनवण्याचं काम हे आपल्याच वेलवली गावामधील सन्मान्य हेमंत थळे यांच्या शुभ हस्ते मात्र ही खेळपट्टी बनली आणि त्यांचा सत्कार आमदार आणि त्याच वेळेला अर्थातच या स्पर्धेचे सर्व तथा शिल्पकार सन्मान्य गोंदी साहेब यांच्या शुभ हस्ते। या ठिकाणी हेमंत थळे यांना सन्मान करतोय। दरवर्षी खेळपट्टी त्यांच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीने बनली जाते आणि याही वर्षी सुद्धा नक्कीच खेळाडूंचा प्रतिसाद सुद्धा मिळाला की खूप चांगल्या पद्धतीने खेळपट्टी मात्र बनली आहे। तो जरूर यहाँ पर देखिए हमारे गुण लेखक सर बतलाते हुए 5 गेंदे 35 रनों की आवश्यकता। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर जाना था, खाना पहुंच गए उसर। इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर। धरने गुरुजी सर बतलाते हुए 30 रन 2 विकेटों के नुकसान पर 64 रनों का टारगेट। अभी भी 34 रनों की आवश्यकता है 25वां वाइड टूर्नामेंट का। इस बार बल्ले का भारी सिरा विकेट कीपर का नहीं मिला सहारा। मैं अक्सर कहता हूं बाइको चकनी मेवनी देखनी, बाइको पेक्षा मेवनी बरी। ये कैच नहीं मैं तो कहूंगा पर औपचारिकता है क्योंकि कुछ बचे हुए गेंदे हैं और 34 रनों की आवश्यकता। इस बार फिर से बड़ा स्ट्रोक मिड ऑफ की दिशा में, शॉर्ट कवर पॉइंट में फील्डर है, कोई गलती की गुंजाइश नहीं, विकेट का पतन।
तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। योगेश को मौका। आज दमदार आमदार के साथ हमारे थलगांव के सरपंच सुनील जी पत्रे आए। मैं कहना चाहूंगा सुनील जी पत्रे सर, आज रोहा में अव्वल नंबर का खिताब प्राप्त किया है। जय मावी 11 एकवीरा थल और नौखार टीम ने 2 लाख की राशि, और वहां पर हमारे आमदार दमदार सम्माननीय महेंद्र शेठ वहां पर गए थे, प्रेजेंटेशन में थे। उनका भी तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा। स्वर्गीय नारायण देव जी शिंदे स्मृति चषक 2025 का वो मैच, और अव्वल नंबर का खिताब अलीबाग गांव से बिलोंग करने वाली थल और नौखार टीम ने वो अव्वल नंबर का खिताब प्राप्त किया है। बचे हुए 3 गेंदे 34 रनों की आवश्यकता। 3 गेंदे 34 रन प्राप्त करने हैं। गेंदबाजी मोर्चे को संभालेंगे प्रसाद मात्रे। इस बार फिर से देखिए लीडिंग एज, विकेट कीपर से फील्डर है वहां पर, फ्लाई स्लिप में वहां से गलती होती हुई। जरूर 29 कैश ड्रॉप होते हुए आज और कल के दिन में काफी बढ़िया आयोजन हम देख रहे हैं। एनएससी खानाव चषक 2025 हर साल की तरह इस साल भी शॉट एंड पुल फिर से एक बार मिड विकेट की दिशा में खेल दिया। वाइडेश मिड ऑन में फील्डर है, मिड विकेट से फील्ड करेंगे। तब तक 1 ही रन पर संतुष्ट, क्योंकि यहां पर पता है जिस तरह से गुब्बारे से हवा निकाली जाती है, ये मैच की हवा निकाल डाली है गेंदबाजी करने वाली टीम विसियन कुरुल टीम ने। इसके बाद होने वाला मुकाबला एक बड़ा बैटल, यजमान टीम एनएससी खानाव ए विपक्ष जय हनुमान मल्यान, ये दोनों टीम के दरमियान। और इसी तरह से मैच जीत लिया है टीम विसियन कुरुल। हार्ड लक ओम साई सराय टीम, आपने इस प्रतियोगिता में सहभाग लिया, आपका तहे दिल से स्वागत है। और प्लेयर ऑफ द मैच अवार्ड